एका बाजूला टीम आपण पाहतो गावीदेवी वल्लभ पनसवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात टीम आपण पाहतो सूरज हिरेबन दामोळे संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाव. 3 2 1 गेम इज ऑन. शेवटची लढाई मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात आहे. जबरदस्त इथून चेंडू रिलीज केला आपण पाहतो. गुडले स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. एक तर डॉट बॉल. डॉट बॉल न सुरुवात गोलंदाज पप्प्याने खरं तर आज प्रेक्षक वर्गांची मन जिंकलेत. चांगला खेळ आज राहिला गेला खेळाडूचा निश्चित आपण पाहतो. डॉट बॉल न सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. ओ फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालाय. समालोचन कक्षाला सलामी देताना हा टोकला जातो. माहिती चटकार. गरबा मंचावरती तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओके बात आहे. विकेट किपरच्या माध्यमातून चुका मैदानाच्या आतमध्ये करते काय. इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मध्ये संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहायला गेलं तर 7 ते अंकावरती 7 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना सूरज हिरेबन दामोळे संघ निश्चित आपण पाहतो. चांगला खेळ आद्यापर्यंत संघाच्या माध्यमातून राहिला गेला. शेवटची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रयत्नाचे करा कष्ट करावे लागतील. फटका चांगला आनंद कार्पेट मिळवला. छत्रसिंग निश्चित आपण पाहतोय. चांगला छत्रसिंग इथून राहिले जाते. 45 जर्सी नंबर टी शर्ट परिधान करून खेळाडू आपण पाहतो. त्याच्या माध्यमातून चांगला छत्रसिंग इथून राहिले जाते. एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मध्ये संघाची धावा संख्या टोटल 8 अंकावरती आपण पाहतो. 8 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये शेवटची लढाई मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. हो इथून आपण पाहतो बॅच टॉप चालू होत्या. गली पॉईंटच्या दिशेने चांगलं छत्रसिंग इथून निश्चित आपण जर बीच सारखं डायरेक्ट हिट करायचा होता. डायरेक्ट हिट झाला नाही. इथून मात्र एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एका सिंगलच्या मध्ये संघाची धावा संख्या 9 या अंकावरती 9 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना सूरज हिरेबन दामोळे संघ चांगला खेळ अद्यापर्यंत दोन्ही संघाचा राहिला गेला. इथून मात्र शेवटची लढाई एका ट्रॉफीसाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार. ओ पटका चांगला चांगलं छत्रसिंग राहिले झालं. पेकी खराब मैदानाच्या आतमध्ये करणच्या माध्यमातून पेकी खराब निश्चित आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र या एक सिंगल निश्चित आपण पाहतोय. षटक 2 धावा का एस ओके. षटक क्रमांक इथून पहिले संपत जात. पहिल्या षटकाच्या मध्ये टीम बॅटिंग करत असताना सूरज हिरेबन दामोळे संघ जाऊन पोहोचला 11 अंकावरती लास्ट सबजुरी विकेट. त्यानंतर अनिशभाई निरगुडा यांना देखील इन्व्हाइट करू. तुम्ही देखील मंचावरती तुमचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. सर्व पाहुण्यांचं गावीदेवी चषकामध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आणि स्वागत आहे. ऐसे मंचावरती सांघिक कोड्यातील दुसरा वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतोय. सचिन इथून प्राचारित खेळण्यात 3 षटकाचा सामना आपण पाहतोय आणि 3 षटकामध्ये 30+ तरी दाबा बनवणं गरजेचं आहे. टीम निश्चित आपण विचार करत सूरज हिरेबन दामोळे या संघाला निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. सचिन तयार आहे. अन स्ट्राईक एंड निश्चित पर्यंत आपण पाहतो. आकाशला आपण पाहतोय. चांगला खेळ अद्याप राहिला गेला. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. ओ इथून आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. एक डॉट बॉल
क्या बात आहे, जबरदस्त सुरुवात गोलंदाज सचिनच्या माध्यमातून राहिली जात्या. ज्या स्थितीने आपण जर विचार केला पप्प्याने सुरुवात केली होती तशी सुरुवात इथून आपण विचार केला तर सचिनच्या माध्यमातून राहिली जात्या. गोलंदाज तयार आहे. क्या बात आहे, वन्स मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी तो राहिली जात्या. शेवटच्या क्षणी आपण जर विचार केला जबरदस्त गोलंदाजी करताना सचिनला आपण पाहतोय सलगचे 2 चेंडू डॉट गोलंदाजाने हाताळलं घेत जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे सचिन. ओ क्या बात आहे, वन्स मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी निश्चित आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जातं. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय अक्षरशः आपण जर विचार केला अक्षय सारखे मातकभर फलंदाजा इथे रोखून ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज दावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून. ओ इथून मैदानाच्या आतमध्ये करते काय चौथा देखील डॉट बॉल आणि इथून धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम दामोळी संघाला. गोलंदाजी गोलंदाज निश्चित आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून राहिली जाते. आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. आज कधी प्रेक्षक वर्गांची मन जिंकलेत. टीम आपण विचार करतो गावीदेवी वल्लभ पनसवाडी संघानं जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून निश्चित राहिला गेलाय. गोलंदाज तयार आहे. ओ केला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो चुक्या करायची मात्र टिपला जातोय जेल आणि संपला फलंदाज दिनेशचा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम सूरज 11 दामोळी संघाला. गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या सलगचे 5 चेंडू डॉट निश्चित आपण पाहतो त्यामध्ये एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला आणि तुम्ही मात्र 5व्या बॉलवरती एक फलंदाज बाद झाला. जबरदस्त गोलंदाजी शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहता आजच्या दिवसातील मेडल षटक येईल का आपण पाहायला गेलं सचिन गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतोय सलगचे 5 चेंडू डॉट फेकलेत. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे, पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतोय बॉल चाललाय एका टप्प्यानं शेवटच्या बॉलवरती होतं हा शानदार चौकार. धाबा संख्या निश्चित आपण विचार केला 15 अंकावर द्या. 12 बॉलचा खेळ संपला. 15 धाबा धावपलकेवर द्या. पहिले षटक गतवलं पप्प्यानं विचार केला तर 11 धाबा खर्च केल्या होत्या. दुसरे षटक गतवलं सचिन अवघ्या 4 धाबा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी त्या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली जाते. काय रे कर मिळेल कॉमेंट करा. चला का हा थांब आम्हाला पण क्या बात इथून आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये इथून राहिली जात्या. गोलंदाज निश्चित आपण पाहतोय. ओ उडवला बॉल चालला स्कोरला क्लिअर करत आउट ऑफ द बार येतोय गगनचुंबी षटकार.
संघाची धावा संख्या टोटल आपण पाहतो 25 या अंकावरती या षटकावरती धावा येतात आपण पाहतो. इथून चांगला चेंडू रिलीज केला. इथून निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज व्हाईट बॉल. निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू इथून व्हाईट बॉल अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मधील संघाची धावा संख्या टोटल आपण विचार केला तर संघाची धावा संख्या 26 या अंकावरती 26 धावा धावपलकेवरती आपण पाहतो. पटका चांगला बॅक टू द बॉलर. इथून आपण पाहतो डायरेक्ट किट झाला असता तर काम बघून गेलं असतं. इथून निश्चित आपण पाहतो एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल एका सिंगलच्या मधील संघाची धावा संख्या 27 या अंकावरती. अजून एक धक्का टीम आपण पाहतो प्रथम बॅटिंग करताना सूरज जिलेबन दामोळे संघाला टार्गेट सेटून बॉल कित्येक धाबे परत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं गेला. कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो ऑलंदर कार्पेट निश्चित आपण पाहतो. इथून आपण जर विचार केला तर बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपण पाहतो आणि त्याच एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून तिसरा बॅट कडे का इथून तिसरा षटक संपलं जात्या आणि 3 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत टीम सूरज जिलेबन दामोळे संघ जाऊन पोहोचला 29 अंकावरती. येणारे बॉल 18 आणि बनवाशीत आपण जर विचार केला तर टीम वल्लभ फणसवाडी संघाला 30 धाबा 18 चेंडू आणि 30 धाब्याचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
हॅलो चेक. शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जिथे उत्तर अर्थामध्ये बनवायच्या 30 धाबा. बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमला पप्पू पारदे यांच्याकडे देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. फणसवाडी टीमला त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसेस स्वागत. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील आलाय. समोर पप्पा पारदीला पण पाहतो. पहिला चेंडू खोलला टाकलेला चेंडू ऑल ऑन द कार्पेट मिडऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथं क्षेत्ररक्षक आपण पाहतो आयनच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जातोय आणि एक सिंगल मिळून बॅट वगैरे खरं तर क्षेत्ररक्षकाचा पाय लागला होता आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं लगेच खऱ्या अर्थानं नमन केलं. मात्र क्रिकेटवरती असणारे हे अपाट प्रेम आज पुन्हा एकदा खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं जिथे गोलंदाजी मार्कवरती सुनील या क्षेत्ररक्षकाचा खऱ्या अर्थानं पाय लागला होता आणि त्यानंतर त्यानं लगेच बॅटला खऱ्या अर्थानं नमन केलं. एक्स्ट्रा खबरला चाबूक शॉट क्षेत्र खाल्या गोळीच्या वेगानं 2 बाउन्स चेंडू सीमा पार आलाय. पहिला दमदार चौकार फलंदाज राजूच्या बॅटमन तडाखा. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. समोर खेचलाय बॅटच्या स्लॉट मध्ये 1 बाउन्स सोबत टॉप चेंडू सीमा पार बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. पंधरा चेंडू 21 समीकरण पूर्णपणे सामना आपल्या बाजूला झुंकवण्याचा प्रयत्न फलंदाज राजूच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. अजून एकदा फटका चांगला क्षेत्ररक्षकाला चकवात एक बॉल सीमा पार बॅक टू बॅक. तिसरा चौकार संघर्षाचा संघर्ष न करणारा चौकार आपण पाहतो. राजू ऑन फायर. फिरवला जातोय 14 मध्ये 17चं समीकरण राहिलं जाता. खोला टाकला होता. या चेंडूंची गरज मित्र म्हणून सूरज इलेव्हन दामोळे संघाला होती. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. दोन्ही गाड्या एकाच एंडवरती होत्या जिथे आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि त्याच नंतर जर आपण पाहायला गेलो तर अगदी चांगली फेकी पाहायला मिळाली होती जिथे क्षेत्ररक्षण आपण चांगलं पाहिलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आयनच्या माध्यमातून ते क्षेत्ररक्षण राहिलं होतं. फुलरलेनचा बॉल होता समोर खेळण्याचा प्रयत्न ऑल ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न नाही मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती 14 या आकड्यावरती पोहोचता जाईल. षटक क्रमांक पहिला संपल्याने पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्यात गोलंदाजी मार्कवरती जिथे सुनीलनं 14 धाबा उरलत चेंडू बाकी 12 आणि बनवायच्या धाबा 16. वापरला जातोय. महेश या गोलंदाजाला पण पाहतोय. महेशच्या षटकामधील पहिला चेंडू समोर राजूला पण पाहतोय. त्याच्या बॅटमधून सलगचे 3 चौकारही पाहिलेत. मात्र राजूवरती संपूर्ण आशा निर्भयात असणार आहेत. इथून मात्र दामोळे संघाला गोलंदाजी करावी लागेल. चांगले चेंडू फेकावे लागतील. विकेट जास्तीत जास्त घ्यावा लागतील तर सामना खऱ्या अर्थानं आपल्याला दामोळे संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील बॅटची कडा एस्टनच्या मागे चेंडू हवेमध्ये बिग फिश इन द नेट. मोठा धक्का लागला जातोय जिथे उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना फणसवाडी टीमला गावदेवी फणसवाडी टीमचा पहिला विकेट बाद होतोय. राजू बॅक टू द डगआउट.
थँक्यू सो मच डीजे. महत्वाची विकेट जिथे प्राप्त केली गोलंदाज आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून या रीतीची गोलंदाजी करणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचं. मैदानावरती नौका बॅटर जोमा मैदानावरती दाखल झाला. हा ट्रॅकर समोर केलाय, फटका पसला, एलिव्हेशन कमी आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमा पार, ब्लॅक स्क्रीनच्या जवळून बॉल चाललाय, आउट ऑफ द पार, आलाय षटकार. थँक्यू सो मच. तिच्या बॅटच्या मधोमध असं वाटत होते की चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहील, मात्र त्याचनंतर एलिव्हेशन दमदार होतं आणि चेंडू फेकून दिला सीमा पार. वन्स अगेन फिल्मिस्ट टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक डाऊन द कॅच अँड वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा, बिग पिच इन द नेट. पलीकडं येतोय संघर्षाचा संकटात करणारा चौकार. 4 रन. हवेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत नाही. लेग स्लिपला पकडला जातोय जल. संपलाय फलंदाज आकाश सगीर. धक्का क्रमांक 3. हॅलो. 6 धावसंख्येची गरज असेल. 24 बनल्यात 30चं समीकरण होतं जिथे आपण पाहिलं होतं या षटकामध्ये कमबॅकिंग गोल. हॅलो हॅलो चेक. हॅलो. षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जातात. 7 चेंडू 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 6चं समीकरण. इथून गोलंदाजी करणारा संघ वाचवला जातील का हा दाबा याकडे आता पाठीराखे वर्गांच्या नजरा. बॅटच्या साइडेस लागले जातात. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली चुका पाहायला मिळाल्यात. अजून एकदा चेंडू अडवणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचं होता. बॉल सीमा पार आलाय. आज चौकार आणि चौकारचे थँक्यू सो मच. 6 चेंडू 2चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आलाय. मुकेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू फेकला जातोय.
फलंदाजाला बाद चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. वन बाउन्स वॉर्निंग देखील तो गोलंदाजाला दिली जाते. अजून एक किटून खराब चेंडू आला तर मग पंचांच्या माध्यमातून दंडित घोषित केलं जाईल. याच्याकडे देखील आपण निश्चित पाहतो. प्रेक्षक वर्गांच्या नजर लागला जातो. रमेश त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. समोर आपण पाहतोय फलंदाज पप्पाला मैदानाच्या आतमध्ये जरूर सलामीला दाखल झाला होता, ज्यानं एक चेंडू पेस करत असताना एका धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी दिलाय. 5 चेंडू 2 धाब्यांचं समीकरण. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. हा प्रकार अडव्या बॅटना फटका चांगला. शतरक्षक तिकडे तैनात आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जातील का? नाही. या मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकीवरती 29 धाबा धावफलकीवरती पाहतोय. स्कोर इज लेबल बट कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहतोय. 4 चेंडू 1 धाब्यांची गरज असेल. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होणार यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 1 धाब्याची गरज आहे. समोर आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन कदाचित या मॅच मध्ये या षटकामध्ये 10 ते 5 जरी धाबा बनल्या असत्या तरी मग सामना दामुळे संघानं आपल्या बाजूने खेचला असता. चेंडूचा खेळ बाकी असेल 3 आणि बनवायची धाव फक्त आणि फक्त 1. षटकामध्ये चांगली गोलंदाजी आली. डॉट बॉल आली. विकेट आल्या तर 1 धाव चेस केली जाणार का नाही. फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. बॅटच्या स्लॉट मध्ये सामना जिंकलाय. टॉप 4 मध्ये दाखल झाला. गावदेवी क्रिकेट संघ फणसवाडी पाली बुद्रुक. गो टू सुपर 4.